गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावावेदं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति जगवद्धारक जगत्पते जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। हा मंत्र ऐकला आम्हाला आमच्या मालकाची आठवण येते। या मंत्रामध्ये इतकं प्रचंड सामर्थ्य आहे की प्रत्यक्ष ब्रह्मांडाच्या नायकांनी अवतार कार्यामध्ये 450 ते 500 वर्ष या मंत्राचा जप केला। हिंदू संस्कृतीत या 12 मासापैकी श्रावण मास अत्यंत पवित्र आणि पावन मानलं जातं। की या श्रावण मासामध्ये खऱ्या अर्थाने साधकांसाठी पर्वणी असते। किंबहुना गुरुपौर्णिमापासून तुळशीच्या विवाहापर्यंत हा साधकांचा 4 महिन्याचा चातुर्मास होत असतो। आणि या चातुर्मासामध्ये पुनश्च या श्रावण महिन्याला अगणित पुण्य प्राप्त करून देणारा महिना म्हणून याची अनंत काळापासून ओळख आहे। या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण, व्रत, वैकल्प्य, उपासना, साधना, यज्ञ, याग आदी कर्म नामस्मरणासहित प्रत्येक जण घरोघरी करत असतो। मी आत्ताच काही क्षणापूर्वी आमचे पत्रकारांचे माझी चर्चा चालली होती। आमचे खळदगावचं भूषण आहे आमचं, तसं आमचे फार जुनी परिचयाचे आमचे स्नेह, पारमार्थिक स्नेह संबंध प्रचंड आहे। म्हणजे खरं त्या घराण्यापासून बऱ्यापैकी परमार्थ कसा करावा, काय असतो, सद्गुरु कृपा कशी असते, सद्गुरु सेवा कशी करायची, लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे गेलो। खळदगावचे पाटील म्हणून, साहेबराव पाटील म्हणून प्रसिद्ध माणूस आहे, तो अजूनही आहे। त्यांचे चिरंजीव आमचे किशोरजी यांचे फार जुने मित्र आहेत अगदी। आणि त्यांचा एक आपलं मठात आल्यापासून सेवा त्यांची एक आपली नेहमी असते की दर गुरुवारी आपलं ते प्रवचनाचं लावायची आपली, आणि अनेक साधकांपर्यंत चांगली 4 वचनं पोहोचावी अशी ते सेवा करत असतात। मी त्यांना म्हटलं, मला मग असे भेटल्यानंतर आता एक आठवण झाली जुनी, की पूर्वी एक 5-6 वर्षापूर्वी की 7-8 वर्षापूर्वी जर श्रावण महिना मी पाहिला तर त्या श्रावण महिन्यांमध्ये प्रचंड असा एक आनंद होता। आता तो आनंद कुठेतरी लुप्त होतोय, कुठेतरी त्या श्रावण महिन्याचं जी काही सेवा आहे, साधना आहे, ती कुठेतरी कमी होती अशी पाहायला मिळते। पूर्वी जुन्या लोकांना आठवत असेल किंवा काही लोकांच्या घरामध्ये असणाऱ्या परंपरा आता बंद झाल्या की श्रावण महिना म्हटलं की अनेक घरामध्ये पोथी आणि पारायण सुरुवात व्हायचे।
कोणाच्या घरात नवनाथांचं पारायण असायचं, कोणाच्या घरात गुरुलीलामृताचं पारायण असायचं, गुरुचरित्राचे करायचे, कोणी देवी भागवत करायचं, कुणी रामचरित्र मानस ग्रंथाचं, ज्यांनी रामचरित्र निर्माण केलं ते गोस्वामी तुलसीदास यांच्या जयंती आहे. तर हे सगळं पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वी म्हणण्यापेक्षा एक 5-6 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी सर्वत्र चांगलं चालू होतं. 10 वर्षापूर्वी मोबाईल वगैरे काही एवढे फारसे नव्हते, अगदी प्रमाणात सगळ्या गोष्टी होत्या. आता 5G ची रेंज आली. आता 5G ची रेंज आल्यामुळं सगळंच अवघड झालं. म्हणजे कुठं पारायण, मला तर आता पूर्वी आम्हाला श्रावण महिना म्हणलं की वेळ नसायचा. ज्याच्या त्याच्या घरी पोथी पारायण सामग्रीची आम्हाला पूजा असायच्या. आता पोथी राहिली नाही, काहीच नाही, काहीच नाही. एक पोथी ऐकायला वाचायला आम्ही घरी गेलो की आजूबाजूच्या सगळ्या जेवढ्या म्हातारे माणसं असायचे ते पोथी ऐकायला सगळे एकत्र बसायचे. बरं, एवढ्या म्हाताऱ्या यायच्या, सगळ्या अशा म्हाताऱ्या असायच्या आमच्याकडे ऐकायला. ऐकाय कोणालाच येत नाही. अत्यात मी वाचायला ती ऐकाय. बर, म्हाताऱ्या अशा हुशार होत्या. मी नवीनच होतो या पारायण गिरायण करायला, अगदी 12-13 वर्षाचा, 15 वर्षाच्या आसपास या पर्वकाळातल्या म्हाताऱ्या इतक्या हुशार असायच्या. मला माहित नव्हतं त्यांना ऐकायला येते. मला त्या म्हाताऱ्या अशा पोथी सुरू झाली की आपलं सोर लावायचं, जयांचे केली आस्मरण होय असं करावे ध्येयींच्या आधी करणं. म्हाताऱ्याशी कर, वा वा. मी म्हटले म्हातारीचा ग्रंथ पाठ दिसतोय, आपलं काही खरं नाही. आणि मी घाबरून असायचो. तर श्रोते सावधान आहेत सगळे, ते आपलं चालू ठेवायचं आपण. आणि मग थोडासा सुट्टीचा पर्वकाल झाला. एक म्हातारी तिला म्हटली, जेवलीस का? ती म्हणली, माझी तंबाखूची पुडी घरी राहिली. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आता काय घाबरायचं कारण नाही. पण आनंद होता त्या काळात. एक लक्षात घ्या, आनंद एका गोष्टीचा होता, ज्याला ऐकायला येत होतं तो ऐकायला येत नव्हता, ज्याला ऐकायला येत नव्हतं तो ऐकायला येत होता. काय कळलं? गंमत ऐका तुम्ही, मर्म ऐका, भाव ऐका. ज्याला ऐकायला येत होतं पोथी तो आला नाही, ज्याला ऐकायला येत नाही तो मात्र ऐकायला बसतो. अशी लोक अत्यंत श्रद्धावान होते, भक्तिमान होते. आता महाराज तो पर्वकाल संपला. पूर्वीच्या काळात अहो महाराज किती काम असलं तरी काही काही लोक म्हणायचे, आमच्या आजोबांच्या, परजोबांच्या, वडिलांच्या काळापासून आपल्या घरात परंपरा आहे, श्रावण महिना आला की आपल्या घरात नवनाथाचं वाचन झालंच पाहिजे. मग मुलांना काही 5-10 वर्षापूर्वी कामं वाढल्यानंतर वेळ नाही झाला की मग कुणा गुरुजींकडून, कुणा ज्योतिषाकडून, कुणा वारकऱ्याकडून, असं कुणाकडून तर ते वाचून घेत होते. किमान आपल्या घरामध्ये त्या ग्रंथाचा पारायण व्हावा, हा एक निस्वार्थ भाव. आता तोही राहिला नाही. श्रावण महिना पूर्वीच्या काळामध्ये महाराज इतकी प्रचंड लोक सेवा करत होते, खूप. आता मंदिरातनी गर्दी वाढली, मंदिरातनी गर्दी वाढली, पण भक्ती नाही वाढली, भक्ती कमी झाली. हे मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल. आज हजारो तरुण मुलं मुली, कुटुंब ना कुटुंब देवाला जात आहे. कधी जाताना किमान श्रावण महिना आहे, महादेवाच्या दर्शनाला निघालाय, ओम नमः शिवायचं कधी जप नाही. पूर्वी त्या खळद गावामध्ये, जे आज आहे का नाही परंपरा मला माहित नाही, पण मी बरेच वर्षाचा काही माझं जाणं होत नाही. पण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये म्हणजे शिवभक्तीपरायण अण्णा, म्हणजे आमचे हे जे पत्रकार आहेत आपले, त्यांचे वडील 1 कोटीचा नमः शिवायचा संकल्प करायचे. महिनाभर त्या मंदिरामध्ये ओम नमः शिवायचा जप चालायचा. कुठं संख्या कमी पडली तर शाळेत जायचंय,
त्या गुरुजींना विनंती करायची आणि शाळेतली मुलं एक दिवस सुट्टीला बोलवून त्यांच्याकडून तो जप करून घ्यायचा. आता ही लोक कमी झाली, आणि एक सांगू, साधना करून घेणारे जर का सत्पुरुष किंवा साधक किंवा महात्मा किंवा सत्पुरुष जर कमी झाले तर कलियुगामध्ये कली प्रचंड ताकदवान होईल. आणि कलीचा अंमल आपल्यावर होऊ नये असं वाटत असेल तर ही पर्वणी साधा, श्रावणातली पर्वणी साधा, नमःशिवायचा जप करा. तर नमःशिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे आणि या पंचाक्षरी मंत्रामध्ये प्रचंड अशी शिवाची अद्भुत शक्ती आहे, अद्भुत शक्ती. तो जप इतका झाला पाहिजे या मासामध्ये. असं म्हटलं जातं बाबा की या पवित्र श्रावण पर्व काळामध्ये तुम्ही एकदा नमःशिवाय म्हटला तर 100 पट नमःशिवाय म्हणल्याचं पुण्य मिळतं. इतका हा श्रावण महिना पावन पवित्र मानला जातो. म्हणून सद्गुरू अक्कलकोट स्वामी महाराज शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. भजन करी स्वामी देवा. स्वामी महाराज भजन करायचे, पण कोणते करायचं? शिवहर शंकर नमामि शंकर. सोलापूरमध्ये चन्नबसप्पा नावाचा एक शिवभक्त होता. प्रचंड शिवांच्या चरणी अनन्य भक्ती. इतकी महाराजा, इतकी की ही सगळी लोक आहेत चन्नबसप्पा म्हणजे लिंगायत लोक आहेत, आणि लिंगायत लोकांची शिवभक्ती पाहण्यासारखी, त्यांच्याकडून शिवभक्ती शिकण्यासारखी ते एक वेगळा आगळा समाज आहे की शिवाशिवाय ते काहीच मानत नाहीत. पण नियम इतका कडक, भस्म लावल्याशिवाय पाणी पित नाहीत, भस्म लावल्याशिवाय पाणी पित नाहीत, रुद्राक्ष गळ्यात असल्याशिवाय पाणी पित नाहीत. आमच्या रुद्राक्षाच्या माळा खुटीला टांगत्यात. अखाड 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 अखाड. बरं, आपल्या माला माग स्क्रूच आहे, त्याच्यामुळे अडचणच नाही. आता तर ती फिट करून बांधाय पाहिजे, फाशी दिली म्हणजे मग जरा निघले नसते. खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं महाराज. भस्म कपाळाला लावल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नाहीत, इतकी इतकी सेवा करतात. प्रचंड भगवान देवादिदेव महादेवांची सेवा करणारा हा वर्ग, आणि या वर्गामध्ये चन्नबसप्पा नावाचा शिवभक्त की प्रातःकाळी 2:30 वाजता उठून सिद्धेश्वराच्या तलावामध्ये स्नान करायचं आणि सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन भगवंताला स्नान घालून पूजा अर्चना करून जपाला आरंभ करायचा. महाराज एका ठिकाणी जपाला बसल्यानंतर त्याला ना तहान लागत होती ना भूक लागत होती. असा तो नामस्मरणामध्ये गुंतून जायचा, असा नामस्मरणाच्या भजनामध्ये रंगून जायचा की त्याला कोणत्याही गोष्टीची तमा नसायची. मग घरच्यांना कळायचं महाराज अजून आले नाहीत म्हणजे देवळात आहेत. आणि मग बसप्पाच्या घरच्या चन्नबसप्पाच्या कुटुंबातलं कोणीतरी जाऊन काही काम असेल तर त्यांना घेऊन यायचा. पण अखंड शिवभक्ती, प्रचंड शिवभक्ती, अखंड शिवभक्ती, नामस्मरण अखंड मुखामध्ये. आणि त्याचा एक स्वभाव होता. त्याचा स्वभाव असा होता की भवानी शंकर आदिशंकर देवादिदेव महादेवाशिवाय कोणाला नमस्कार करत नसे, असा एकनिष्ठ भक्त होता. आमच्या नामदेवरायाला, नामदेवराया सुद्धा आमच्या पांडुरंगाला सोडले तुम्ही जायचीच नाही. हा, तसं तो कुठल्याच मंदिरात जात नसे. कोणी महात्मा येऊ, संत येऊ, जपी येऊ, तपी येऊ, मुनी ऋषी कोणी आला तर त्याला नमस्कार करत नसे. केवळ एकच शिवभोला चक्रवर्ती, त्यांच्या चरणावर अखंड प्रीत आणि अखंड सेवा. ही सेवा गेली अनेक वर्षापासून परंपरेने त्याच्याकडे अनेक वर्षापासून चालू होती, अनेक वर्षापासून.
एक दिवस असं झालं, त्याचे मित्र, चन्नबसप्पाचा मित्र सिद्धप्पा त्याच्या भेटीला आला आणि सिद्धप्पांनी सांगितलं, अरे बाबा चन्नबसप्पा, कळलं का तुला काही? म्हणे काय? अरे अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष दत्तावतारी सत्पुरुष राहतात, भगवंतच आहेत ते, आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ. तर चन्नबसप्पा म्हणला, सिद्धप्पा तुम्हाला तर माहिती आहे मी कुठल्या देवाला मानतही नाही आणि कुठल्या संतांना साधूकडे दर्शनाला येणारही नाही. आता तुम्ही एकदा येऊन तरच बघा. मला यायचंच नाहीये. माझा शिव आणि मी आणि नमशिवायचा जप त्याला अखंड मुखाचा लोक. सिद्धप्पाच्या अशी मनामुळे इच्छा होते की चन्नबसप्पांनी किमान एकदा तरी अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला यावं. गेली 15 दिवसापासून अगदी कंठस्थ जीवाचे मित्र असणाऱ्याच्या घरी रोज जायचा. चन्नबसप्पा ऐक रे बाबा, चल ना एकदा, बर तू दर्शन करू नकोस पण किमान माझ्याबरोबर तरी चल. मित्र आहेस ना तू माझ्याबरोबर, एकटा कसं जाऊन मी एवढ्या अक्कलकोटास? 40 कोसाचं अंतर येते, तू चल माझ्याबरोबर. असं करता 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 त्यांनी त्या सिद्धप्पाने चन्नबसप्पाचं मन वळवलं आणि ठरलं, आज एकच आहे, तुला कुठल्या महात्म्याच्या पाया पडायचंय, नमस्कार करायचाय, तुझा तू करा, मी मात्र केवळ तुझ्या बरोबर येईल. तू जर म्हणशील इथे नमस्कार कर तिथे नमस्कार कर, मी करणार नाही. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. निघाले बाबा मजल करत सोलापूरहून अक्कलकोटास पोहोचले आणि अक्कलकोटास पोहोचल्यानंतर जगाचं मालक त्यावेळेस खासबागेमध्ये महाराजांची स्वारी होते. कधी गेलाय का खासबागेमध्ये? नाही, बऱ्यापैकी बरीच लोक गेले नाहीत. आणि अक्कलकोटच त्यांना बऱ्याचदा आता फक्त वटवृक्ष मंदिर, समाधी मठ मंदिर, आधी करून फार फार तर बाळप्पा महाराजांचं गुरु मंदिर, फार जरा स्वामींच्या सानिध्यात असला तर कुठंतरी वरचा त्या रेल्वे स्टेशनचं गजानन महाराजांचा मठ तिकडं, असे ठराविक ठिकाणीच लोक जातात. पण महाराजांच्या अशा काही अजूनही त्या ठिकाणची स्थानं आहेत की त्या स्थानांवर गेल्यानंतर महाराजांची अनुभूती प्रत्यक्ष जाणवते. महाराज त्यावेळेस महाराजांची स्वारी खासबागेमध्ये होती आणि खासबागेमध्ये महाराजांना दर्शनार्थी भाविकांची अलोट गर्दी त्या ठिकाणी झाली होती. इतकी महाराजा गर्दी होते की हजारो लोक ते महाराजांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी थांबले होते. आणि त्या गर्दीत जयाजीराव शिंदे नावाचे सरकार महाराजांच्या दर्शनाला आले होते. जयाजीराव शिंदे म्हणजे प्रचंड मोठे वतनदारीचे राजे महाराज. ते त्यांच्या दर्शनासाठी येऊन अक्कलकोटास राहिले. आल्यानंतर त्यांना दर्शनाला जात असताना त्यांच्या लक्षात आलं की महाराजांची स्वारी राजवाड्यात आहे, राणी सरकारांच्या महालात. आता राणी सरकारांच्या महालामध्ये राजवाड्यामध्ये कोणालाही प्रवेश नसेल. राजा असले तरी तू त्या नगरीचा, या नगरीचा नाही. मालोजी राजे अक्कलकोटचे राजे. आता जयाजीराव शिंदे सरकार आलं, वर्दी मिळाली, पण वर्दीतून पुनश्च निरोप असा आला की जोपर्यंत महाराज स्वतः त्या महालातून बाहेर जात नाही तोपर्यंत कोणी आत प्रवेश करत नाही. आणि राणी सरकार महाराजांची प्रचंड सेवा करत होती. श्रावणाचा मास होता आणि श्रावण मासामध्ये बिल्वार्चनाची, कोटी बिल्वार्चनाची सेवा स्वामी महाराजांच्या चरणावर चालली होते. नमशिवायचं पारायण चालू होतं आणि शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण चालू आहे. वाड्यामध्ये श्रावण मासामध्ये राजवाड्यामध्ये शिवभक्ती दुमदुमून निघाले होते. आणि जयाजीराव शिंदे सरकार, की ज्या जयाजीराव शिंदे सरकार केवळ अक्कलकोट स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनार्थ आले. पण त्यांच्या मनामध्ये इतका स्वच्छ भाव होता
इतके प्रचंड म्हणजे भाविक होते की त्यांच्या अंतःकरणात त्यात किंचित सुद्धा गर्व नव्हता. मी राजा आहे, माझ्याबरोबर अनेक प्रकारची संपत्ती आहे, अमक आहे तमक आहे, काहीच नव्हतं. ज्या ठिकाणी जयाजीराव शिंदे सरकार थांबल्या त्याच ठिकाणी जयाजीराव शिंद्यांबरोबर महात्मे त्या ठिकाणी आले होते. कोणी गोविंदराव दंडी स्वामी होते त्यांच्या बरोबर, आणि नाशिकचे अत्यंत प्रसिद्ध असे पुराणिक त्या ठिकाणी महाराजांबरोबर होते. अशी सगळी विद्वान मंडळी जयाजीराव शिंदे सरकारांबरोबर आले होती. कारण जयाजीराव शिंदे धार्मिक वृत्तीचे होते, प्रचंड भक्ती, की प्रत्येक साधू संतांचं पूजन अर्चन करणारे, त्यांना सन्मान मान देणारे. आणि जयाजीराव शिंदे सरकार अक्कलकोट आल्यानंतर ज्या क्षणी आले, ज्या दिवशी आले, त्या क्षणापासून स्वामी नामाचा धावा त्यांनी करायला सुरुवात केली. आणि हा धावा, हे नाम, ज्या ठिकाणी राणी सरकारांनी महालामध्ये कोटी बिल्वार्चनाचा कार्यक्रम ठेवला होता, तिथे महाराज यती म्हणून आसनावर बसले होते आणि बिल्वार्चनाची सेवा चालू होती. दुसरा तिसरा दिवस झाला, महाराजांच्या जयाजीराव शिंदे सरकारांबरोबर आलेले सगळी मंडळी निवांत आराम करत राहिले, पण जयाजीराव शिंदे मात्र अखंड स्वामी नामाचा धावा करत होते. आणि करुणावंत आहेत, कृपाळू आहेत, भक्त वत्सल आहे, भक्त अभिमानी आहेत अक्कलकोट स्वामीचे. महाराजांच्या लक्षात आलं, आता त्याला भेट दिली पाहिजे. याच्यात तुम्ही लक्षात ठेवा, महाराज भेट कधी देतात, महाराज भेटतात कधी. महाराजांची तुमची भेट जर व्हायची असेल, त्याला एकमेव लागतं, ते म्हणजे अंतःकरणातला शुद्ध भाव. अंतःकरणातला प्रचंड शुद्ध भाव लागतो. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रचंड शुद्ध भाव असतो, त्याला देवाला भेटायला जायची गरज पडत नाही, देव स्वतःहून त्याच्याकडे येतात. आणि अगदी तसंच झालं. भक्ताभिमानी, भक्तवत्सल, भक्त प्रतिपालक अक्कलकोट नरेश सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी कोटी बिल्वार्चनची सेवा सोडली, महालातून बाहेर पडले. महालातून बाहेर पडल्यानंतर इकडे जयाजीराव शिंदे सरकार आपलं भगवंत स्वामी देवाचा आवाज करतात, नामस्मरण करतात, आणि महाराजांची स्वारी अचानक अक्कलकोटातून खासबागेत येऊन बसली. आणि काही लोकांनी वर्दी दिली की महाराज खासबागेमध्ये आल्यात महाराज त्या ठिकाणी थांबल्यात. हे कळता क्षणी हातातलं सगळं काम सोडलं. राजा येतो, राजा आहे, त्याच्याकडे अश्व आहेत, त्यांच्याकडे रथ आहे, त्यांच्याकडे घोडदळ आहे, त्यांच्याकडे हत्तीदळ आहे, त्यांच्याकडे अनेक मंत्री, अनेक सरसेनापती, अनेक धन द्रव्य, प्रचंड सगळं काही असताना केवळ स्वामी महाराज खासबागेमध्ये नुकतेच येऊन पोहोचल्यात. राजवाड्यातून त्यांचं आगमन झाले आणि प्रस्थान करून महाराज विराजमान झाले. ही बातमी, ही वार्ता ऐकताच अनवाणी पायाने धावत जयाजीराव शिंदे सरकार पळालं. याला म्हणायचं भाव, याला म्हणायची भक्ती. देवाला भेटत असताना, देवाला भेटायला जात असताना, आता तुम्ही श्रावण महिना आहे, तुम्ही देवाला भेटायला जाताना कसं करता? गावी घेऊन घेता चकाचक, इस्त्री कपडे करता फटाफट, मेकअप अगदी आ से आ तक. मग गाडी बसल्यानंतर गप्पा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. डाव्यावर बसल्यानंतर हे घ्यायचं का ते घ्यायचं, हे खायचं का ते खायचं, त्याच्यावर 15-20 मिनिटं चर्चा. निम्म्या गाडी पोचले आणि बायकोच्या लक्षात आलं, अरे अरे अरे, साडी बरोबर घातली पण मॅचिंग ब्लाउज होत नाही, पुन्हा माघारी गेली. आहेत ना अशी महाराज लोक. आता यांना महादेव कधी भेटायचा, यांना देव भेटायचा नाही, यांना देवाकडेच जायला लागलं. यांच्यावर, या लोकांवर देवांची लई कृपा असतील बरं का, प्रचंड कृपा. देव यांच्यावर एवढं प्रेम करतो की देव यांना देवा घरी सोडून येतो. पण जयाजीराव शिंदे
सरकार, राजा आहे महाराज, राजा. सरकार परत सुटलं, महाराज राजे परत सुटले. मंत्र्यांना कळाना, त्यांच्यावर आलेले साधू संत महात्म्यांना कळाना, आणि सगळी त्यांच्या मागे धावत गेली. खासबागेमध्ये महाराज विराजमान झाले होते. आणि त्या ठिकाणी जसे महाराजांचं जयजीराव शिंदे सरकार आले त्यावेळेस अक्कलकोट स्वामी महाराज पलंगावर हुडकलेले होते. महाराज पलंगावर हुडकल्यानंतर महाराजांनी जसं जयजीराव शिंदे आले पाहिलं तसं महाराजांनी कुशी बदलली. जिकडं जयजीराव शिंदे मुख होतं त्या टायमिंगला महाराज जसं जयजीराव शिंदे सरकार पुढे जवळ आलं तसं महाराजांनी कुशी पलटी झाली आणि त्यांच्याकडे पाठ दाखवली. एवढे लवकर स्वामी मिळत नाहीत, कधीच मिळत नाहीत. मला लोक म्हणतात स्वामी माझ्या स्वप्नात येतात. वा, भाग्यवान असतो. काही लोक म्हणतात महाराज माझ्या बरोबर असतो. आता तुझेच पाय दोन पायाने केलं पाहिजे. आता आम्हाला अतिशक्ती संगत ते क्षमा करा, पण हा तुमचा जो काही प्रवास चालू आहे हा प्रवास कधी चालू होतो माहिती आहे? ज्या माणसाचं 14 कोटी नामस्मरण होतं, किती 14 कोटी नामस्मरण होतं, त्याला देवाची अनुभूती येते. 14 कोटी किती शून्य येते तुम्हाला माहित नाही. 14 कोटी किती शून्य हे माहित नाही. त्याने आम्हाला नाही म्हणायचं देव भेटला. आणि ज्याला देव भेटतो खरं सांगू ती माणसातच राहत नाही. हा, कारण त्याला आता कोणाची गरजच राहत नाही ना. खरं सांगतो अगदी गाजू स्वामींच्या, ज्याला देवाची प्राप्ती होती त्याला माणसाची गरज पडत नाही, माणसात राहत नाही. परब्रह्म मिळाल्यानंतर तो परब्रह्मावर लीन होतो. तो त्याला आगळा वेगळी शक्ती, चैतन्य शक्ती प्राप्त होते. त्याला ना माया आणि ह्या संसारातल्या काही गोष्टीचे काही पडलेलं नसतं. तो इतका परमानंदामध्ये बोलत असतो, प्रचंड आनंद प्राप्त असतो. तो आमच्यासारखा कसं बसून तुमच्या बरोबर खाबीर घालून नाही बसणार. हे सगळं नाटक आहेत आमची, तुमची नाही. आमची नाटक आहेत. कारण लोकांना कसं वाटतं की मला बोललं ना की मग त्यांना आनंद होतो, पण तुम्हाला बोललं की मला दुःख होतं. हा, ही नाटके आहेत महाराजा. गळ्यात हार माळा, हे जपमाळ, काही नाही. लोक आले श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि आत गेले की लगेच मग दुसरं काहीतरी करायचं. बघतोच त्याच्याकडे लई त्रास दिला त्याने. कसं मिळेल मला सांगा भगवंत? नाही हो, नाही हो. लई शुद्ध भाव लागतो. किती शुद्ध भाव लागतो. जयजीराव शिंदेंना सरकारांना कळल्यानंतर महाराजांच्या दर्शनासाठी धावत पळत निघाले. मालकांच्या दरबारात पोहोचल्यानंतर मालकांनी पाहिलं आणि कूस बदलली आणि मालकांच्या मुखातला आवाज जयजीराव शिंदेच्या काना पडला. शिवार शंकर नमामि शंकर. शिंदे आलास का? त्याला प्रसाद दे. भुजंगा प्रसाद दे, प्रसाद दे त्याला. शिवशंकर शंभो. आणि पेढ्यांचा प्रसाद महाराजा जयजीराव शिंदेच्या हातात पडला. आणि महाराज मांडी घालून बसले, पद्मासन घालून बसले. आणि जयजीराव शिंदेकडे बघून फार आनंद महाराजांच्या चेहऱ्यावर. जसं जयजीराव शिंदेंनी स्वामीजींना पाहिलं, महाराज प्रत्यक्ष भगवंत पाहिला. साष्टांग प्रणिपात केला. ढळढळ डोळ्यातून पाणी अश्रूचा धारा सोडला. शिखांतांगावर सारे उभे राहिले आणि एका क्षणात जयजीराव शिंदे सरकारांची समाधी लागली. एका क्षणात समाधी. समाधी अभ्यास करून जर ऐकला, वाचला, करायला गेला तर जन्म पण समाधी लागत नाही. पण महाराज जगाच्या मालकाला पाहिलं, जयजीराव शिंदेंना समाधी लागली. सरकारांना म्हणतात, महाराज म्हणतात, अरे बाबा राज्य सुखाचं कर, आमचा आशीर्वाद आहे तुला. आणि महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि तेवढ्या गडबडी हे सगळे दर्शनात चालले होते. आणि सिद्धप्पा आणि चन्नबसप्पा ही दोघं त्या ठिकाणी आली. आताशी ती सोलापूर अक्कलकोटला पोहोचली. इतक्या वेळ त्यांचा प्रवास चालू होता. ठीक आहे, थोडीच आपण लगेच जाणार आहे. आता एवढी गर्दी पाहिल्यानंतर चन्नबसप्पा म्हणला, हे सिद्धप्पा
ह्या गर्दीत मी काय येणार नाही. आणि बरीच लोक गर्दी बघितली ना, देव कळसावे, तू काय एवढा पुण्यवान आहे का ते शिडीतून कळसावर बसायला? काय लोक टेक्नॉलॉजी लावतात. एवढी गर्दी बरी. अहो, महाराष्ट्रातला एक माणूस त्या पंढरपूरच्या गोपाळपुराच्या लाईनला नसतो. हो, कमी असतात माणसं आपल्या महाराष्ट्रातली, म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यातली. तिकडं विदर्भा, खानदेश, मराठवाडा 22 तास त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी उभे असतात. 22 तास, 23 तास, 24 तास, ऊन वारा पाऊस काही असो, एकदा दर्शन रांगेत लागलं की कुठली परवा न करता अखंड विठ्ठलाचं नामस्मरण करत उभे राहतात. आणि मंदिरात गेल्यानंतर महाराज त्या देवापुढं किती वेळ उभे राहतात? देवाची द्वारी उभा क्षणभरी, म्हणजे 22 तास माणूस उभा राहिलाय. 22 तास 2 मिनिटं ठेवा का नाही त्याला तिथे? एवढा अर्धा क्षण सुद्धा नाही, 1 क्षण लगेच. आणि आपली पुण्यातली गेली नाही, पुणेकर देव कळसाव तुला कळसाव, तुझा देव कळस बसवणार, तू काय काळजी करू नकोस. तू आंघोळीला जाणार, चंद्रभागेला बोलायला, तू वाहून पलीकडे जाणार, गोष्टी रिटर्न. ही भक्ती आपली. काय लोक लय टेक्नॉलॉजी. त्या त्र्यंबकेश्वरला श्रावण महिन्यात आम्ही दर्शनाला गेलो होतो. झाले असतील 7-8 वर्ष. आम्ही दर्शन मध्ये 3-3.5 तास उभं राहिलो होतो. आणि आमचं दर्शन वगैरे छान झालं. आणि दर्शन करून सगळे गेट वगैरे बंद असतात, गर्दी जेवढी एकाच बाजूला जातात. जी गर्दीतली लोक असतात ना, जत्रेतली, जी मोकार टोळी घेऊन शिंगणापूरला कुठं महादेवाला फिरत्या श्रावण महिन्यात, देवळात तर काय जायचं नाही. कळणीच आपलं सेल्फी करायचं देवळाच्या कळणी बास. ते एक माणूस 2-4 टोळकं बघितलं मी, भले प्रसाद ते दावना, बेलाचे पानं, काय ते पेढे सगळं घेऊन त्र्यंबकेश्वरच्या. आता गर्दीमुळे बॅरिकेड लावले ते प्रचंड मोठे. लोकांनी त्या बॅरिकेडला हार घातली, त्याला पेढा चालला, त्याच्या लोखंडी बॅरिकेड, त्याच्यावर बेल, त्याच्यावर दावना. आणि मी म्हटलं एका शिवभक्ता, अहो म्हणलं मंदिर इथून अजून अर्धा किलोमीटर राहते. म्हणला देव चराचरामध्ये असतो. तो आलाच कशाला इथे? घरीच बेल व्हायला असता बायकोच्या पायात तरी चालला असता. लोक काय ज्ञान देतात आम्हाला, काय मी त्याच्या पायाच पडणार होतो, पण म्हणलं जाऊ द्या, एवढा महात्मा मिळाल्या पुन्हा भेटल्यावर करू नमस्कार. सोयीचा प्रवास करू नका, सोयीची यात्रा करू नका. काहीतरी परमात्मा परमेश्वराची कृपा होईल अशा यात्रा करा. आणि एवढी सगळी गर्दी बघितल्यानंतर सिद्धाप्पा म्हटला, अरे थांब. चन्नबसप्पा म्हणला, मी काही येणार नाही, तुला दर्शन करायचं तू कर. तेवढी गर्दी कमी झाल्यानंतर सिद्धाप्पा पुढे गेला आणि सिद्धपणे सद्गुरु स्वामी महाराजांच्या चरणावर नमस्कार केला. आणि हा चन्नबसप्पा महाराजांच्या आसनापासून साधारणतः 100 मीटर किंवा साधारणतः 150 मीटर अंतर उभा असेल लांब. नमस्कार करतोय कोण? सिद्धप्पा. महाराजांच्या पासून दूर कोण आहे? चन्नबसप्पा. त्या चन्नबसप्पाकडे महाराज बघतात. असंच होतं, जे जवळचे असते त्याच्याकडे कुठल्याच गोष्टींचं लक्ष नसते, जे लांब आहे त्याचं लय कौतिक असते, जे घरात पोर असते त्याचं कौतिक नसते, जी बाहेर शाळेत टाकलेले दुसरं, दादा जेवला का, दादा झोपला असेल का, आणि ती दुसरं आहे ना त्याला सांभाळला. हे काय मरम आहे मला काय कळत नाही यातलं बाबा. आता आमचं सुद्धा इथे घरी होतं ना, तेव्हा माझ्या लक्षातच नव्हतं मला पोर आहे म्हणून. त्याचं कारण सांगतो.
इथे येणारी सगळी लेकरं माझी मुलं आहेत, हा माझा भाव आहे. आम्ही आमच्या घरच्यांसाठी जीवन नाही जगलो महाराज, अख्खं जीवन ह्या तुमच्या सगळ्या समाजासाठी अर्पण केलेला माणूस आहे. विनोदाचा भाग सोडा, पण आजही मी माझ्या गुरुकुलातली पोरं जेवलेत का नाही विचारतो, ती माझ्या पोराला विचारत नाही जेवलास का तू. आपलं ते बाळण लोकांचं ते कार्ट ही तुमची मन आहे, आमची नाही. आमच्यासाठी सगळी सारखी. समहं सर्वभूतेषु न मे दोषस्तन्नं प्रिया. समान सगळीच, भेदभाव नसतो आमचा महाराज. पण आता ती गुरुकुलात नाही, त्याला बाहेर टाकलं तर लक्षात आलं दादा काय करत असेल, दादा काय करत असेल. आता दादा प्रेम जास्त आलं. प्रेम नव्हतं का, होतच की, पण जवळ असले की त्याची किंमत राहत नाही. तुम्ही मला महाराज बरं झालं सांगितलं, आता उद्यापासून मठात येत नाही. झाडाच्या खाली राहिलं उभं, सावली लागेल का 200 फूट उभं राहिलं तर सावली मिळेल झाडाच्या. मग उन्हाला राहायचं उभं तुम्हाला का सावलीला, मग तुम्ही ठरवा. सिद्धांत दोन्ही येतात आपल्याकडे. सिद्धप्पा कुठे, पायापाशी. चन्नबसप्पा कुठे, गेटवर थांबला. आता सिद्धप्पा नमस्कार करतो स्वामी गेटला, आणि चन्नबसप्पाकडे महाराज मोठ्याने आवाज दिला, शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे भजन, हे नाव ऐकल्यानंतर चन्नबसप्पा मागे फिरला आणि स्वामीजींकडे पाहिलं तर पलंगावर स्वतः त्यांनी पाहिलेली गोष्ट चन्नबसप्पा बकरीमध्ये सांगतात. प्रत्यक्ष भगवान आदि शंकर जगतजननी पार्वती समेत त्याला दिसले. आणि इतक्या लांब असताना चन्नबसप्पा धावतपणे सुटला. माझा महादेव, माझा भगवंत, माझे शिव, अशा अनेक स्तुती सुमने करून जगाच्या मालकाच्या चरणाशी लोळला. आणि भगवंत स्वामीदेव म्हणतात, अहम ब्रह्मास्मि शिवोहम. शिवोहम म्हणजे मीच शिव आहे, मी शिवस्वरूप आहे, शिवोहम. आणि चन्नबसप्पाला अक्कलकोट स्वामी महाराज प्रत्यक्ष शिवरूपात एकटे नाही तर समवेत जगतजननी जगदंबा आदिशक्ती पार्वती साहेब दिसल्या. हा एकमेव दृष्टांत बकरीमध्ये असा, एकमेव. स्वामी महाराजांच्या बकरीत 3 जणांनी लिहिल्या, तिन्ही बकरींपैकी एकही असा दृष्टांत पुनच्च नाही आहे. गुरुलीलामृत महाराजांचं चरित्र महासागराचा ग्रंथ आहे, त्यातही परत नाहीये. त्यात अनेक दृष्टांत असे, ज्याला जसा भाव आहे त्याला तसा देव दिसला. कुणाला तुळजाभवानीच्या स्वरूपात महाराज दिसले, कुणाला महालक्ष्मीच्या स्वरूपात दिसले, कुणाला खंडोबाच्या स्वरूपात दिसले, कुणाला एकटे शिवस्वरूप दिसले. परंतु एकमेव चन्नबसप्पा असा होता, आणि एकमेव चन्नबसप्पांनाच फक्त शिव आणि पार्वती या दोघांचंही दर्शन खास बागेमध्ये झालं. एवढा परमानंद झाला त्याला चन्नबसप्पाला. दोन्ही कान धरून नाचून उड्या मारायला लागल्या की देवा क्षमा असावा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मी अत्यंत महामूर्ख आहे. अनेक स्वतःला दूषण लावून घेतले, प्रचंड इतकी दूषण लावून घेतली की स्वामी महाराजांनी त्याला जवळ केलं आणि चन्नबसप्पाला आशीर्वचन दिला. पुणे चन्नबसप्पा महाराजांच्या सेवेत पुन्हा रमल्यानंतर पुन्हा सोलापूरला आला, आणि सोलापूरला आल्यानंतर सिद्धेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी सेवा करू लागला. भगवत कृपेने, स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्या चन्नबसप्पाला एक पुत्र प्राप्त झाला, आणि तो मुलगा घेऊन चन्नबसप्पा स्वामीजींच्या दर्शनाला पुनच्च गेला. आणि महाराजांच्या चरणावर तो आशीर्वादासाठी चिरंजीव ठेवले आणि सांगितलं की महाराज आपण याचं नामकरण करावं. चन्नबसप्पाच्या मुलाचं नाव अक्कलकोट स्वामी महाराजांनी ठेवलं. काय नाव ठेवलं? मल्लिकार्जुन नाव ठेवलं. स्वामी महाराजांनी मल्लिकार्जुन नाव ठेवलं. मल्लिकार्जुन नाव प्राप्त झाल्यानंतर चन्नबसप्पाला अत्यंत आनंद झाला, आणि चन्नबसप्पाने स्वामीजींना भेट म्हणून एक शिवलिंग आणलं होतं. ते अलौकिक शिवलिंग होतं.
ते शिवलिंग आणलं, स्वामीजींना सांगितलं, महाराज माझी ही छोटीशी भेट आहे, मी तुम्हाला कोण आणि काय देणार, पण मला का कोणतरी असं वाटलं म्हणून मी तुमच्यासाठी ही भेट आणली की शिव आणि पार्वती स्वरूप असणार शिवलिंग श्रावण महिन्यामध्ये महाराजांच्या हाती. आता असं झालं की ते शिवलिंग महाराजांना मिळालं. शिवलिंग महाराजांना मिळाल्यानंतर मी बालकेने अनेक बकरीतले, अनेक चरित्रकारातले अनेक संदर्भ पाहिल्यानंतर एक प्रत्येक वेळेस गोष्ट अशी आली की महाराजांनी सगळ्यांना सगळं काही दिलं. अनेक भक्तांना कुणाला खडावा दिल्या, कुणाला महाराजांनी चरण सेवा दिला, बऱ्याच काही सेवा प्राप्त करून दिल्या. एकमेव महाराजांच्या चनबसप्पा असा एक महाराजांचा सेवक होता, साधक होता की महाराजांना त्याने शिवलिंग भेट म्हणून दिलं. पुढे त्याच्या हयातीत आहे तोपर्यंत महाराजांची त्यांनी सेवा केली आणि महाराजांनी त्याच्या नंतर पुढे जाऊन त्या शिवलिंगावर अखंड शिवलिंग समोर घ्यायचे, पूजेला आणि नमस्कार करायचे, दूध घालायचे, जप करायचा, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आणि तेच शिवलिंग महाराज हयातीत असताना महाराजांच्या समाधीची ब्रह्मांडी गुहा आद्य भक्त चोळप्पा महाराजांनी तयार करून ठेवली होती. किती आधी? 6 महिने अगोदर. 6 महिने अगोदर महाराजांच्या समाधी स्थळ हे निवडलेलं होतं. ब्रह्मानंदी गुहा तयार झालेली होती. महाराज त्या गुहेमध्ये जायचे, म्हणजे अक्कलकोटला गेल्यानंतर समाधी मठातली समाधी आणि तो आतला गर्भगाभारा, त्याच्या खाली गर्भगाभारा आहे. असे 2 मजली ते मंदिर आहे. आतमध्ये खाली एक गर्भगाभारा आहे, त्याच्यावर समाधी आहे. आणि आपण कोणी जर आतमध्ये प्रवेश केला असेल कुठं समाधी मठामध्ये, तर समाधी मठामध्ये प्रवेश केल्यानंतर एक छोटीशी पाषाणाची फक्त एक दगड दिसतो, खाली पांढरा व्हाईट मार्बल लावलाय आणि एकच वर्ष आहे ते. तिथून ब्रह्मानंदी गुहात आत प्रवेश करायची जागा. लक्षात. महाराज काही करायचे, बालकमत्त पिशाच्या वेशाने ज्या लीला करायच्या ते ब्रह्मानंदी गुहेमध्ये जायचे आणि ब्रह्मानंदी गुहेमध्ये जायचे. तासन तास महाराज बसायचे, तासन तास. आणि ज्यावेळेस महाराजांनी हयातीत असताना त्या ब्रह्मानंदी गुहेमध्ये जाऊन अनेक लीला केल्या, अनेक साधना, अनेक तप महाराजांचे त्याच्यामध्ये झाले. आणि चन्नबसप्पाने दिलेलं शिवलिंग महाराजांनी स्वतःच्या हाताने त्याच गर्भ गाभाऱ्यातल्या समाधी मंदिरामध्ये डाव्या बाजूला अम्रकोटेश्वर नावाचं जे शिवलिंग आहे ते शिवलिंग स्थापन केलं स्वतः महाराजांनी. ते मंदिरात आजही आहे. इतक्या वर्ष तुम्ही जाताय तिथे शिवलिंग पाहताय, पण आम्हाला काही माहित नव्हतं. आज मात्र बरं झालं महाराज तुम्ही सांगितलं. असं कधीतरी म्हणत जा, काही नाही, चला झाले का साडे उरका. ते आजही महाराज तिथं शिवलिंग आहे अम्रकोटेश्वर नावाचं. आता त्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य आहे का? ते शिवलिंग स्वतः महाराजांनी स्थापन केलं आणि महाराजांनी शिवलिंग स्थापन करून मंदार गणेशाची स्थापना करून त्याच्यानंतर महाराजांनी सगळे देव, प्रतिष्ठित देव उंच आसनावर बसवले आणि स्वतः महाराजांनी समाधीचं स्थळ बसण्याची जागा खाली निवडली. कारण हे देवादिदेव महादेव सर्वश्रेष्ठ देव. त्याच्यानंतर कोणाड्यात जे काही खंडोबा, म्हाळसा, बाने आहेत ह्या मूर्त्या नंतर बसवल्या गेल्या त्या काळात. आणि मंदार गणेश असे 2 फक्त देवतांची स्थापना स्वतः महाराजांनी त्या ठिकाणी केली. महाराजांनी काय शिकवण दिली, काय सांगितलं तुम्हाला, की जे देवता प्रतिष्ठित आहेत, अधिष्ठित आहेत, त्यांचा सेवा ही केलीच पाहिजे. नेहमी आपले जे काही गुरु आहेत त्या गुरूंच्या, सद्गुरूंच्या बरोबर किंवा त्यांच्यापेक्षा उंच आसनावर बसू नये. आमच्या शेजारी बसत्यात, मांडीव थाप टाकते, कसं काय गुरुजी बरं आहे का, बरं म्हणलं आता तो घेतलाय का आता तर माझं कल्याणच झालं. एक तर परवा दिवशी लाडा माझ्या खांद्यावर हात टाकला.
आता म्हणलं काय बायको आहे का तुझी, हात काढ म्हणतात. काय लाडा लाडा तार, पण माणूस कोणी बघावा का नाही काय? हा, झालं कुठं होतं आपण? असे चन्न बस्साप्पा गेला, सिद्धप्पा गेला, तुमच्या डोक्यात एकच राहील, गुरुजी म्हणजे बायको चांगली गुरुजी. तुमच्या डोक्यात चांगलं राहणारच नाही का काय? मी मुद्दाम सांगत असतो की कशासाठी, की तुमची मेमरी कशी काय चांगले किती डोक्यात राहते तुमच्या. हा गिरमी जाग्यावर असं जाग्यावर राहायचं पाहिजे तुमचं जरा. देवाची स्थापना केली महाराज स्वतः, त्यांनी जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे, मर्म काय शांत जगाचा मालक आहे. स्वतःची जागा त्यांनी भगवंताने स्वतः खाली बसले आणि सगळे देवता वरती गेले. अधिष्ठ देवता नाही. तुम्ही कुठेही जा समाधीची पहा, नेहमी अंगला गेले की पांडुरंग वरती आहे, विठ्ठल रुक्मिणी सहित, आणि खाली समाधी आहे. इथे सोपानदेव मंदिरात गेला तर कृष्णदेव आहे, वरती कोणाला आहे, खरे देव आहे. ही परंपरा आहे आणि या परंपरा काही जपल्या पाहिजे. आता त्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य समजून ऐका. त्या शिवलिंगाचं नाव आहे अम्रकोटेश्वर शिवलिंग. अम्रकोटेश्वर शिवलिंग. त्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांनी त्याच्यावर अनेक काळ, अनेक वेळ त्याची सेवा केली आणि त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य की कृष्ण पक्षामध्ये 15 दिवस, म्हणजे पौर्णिमा संपली की अमावस्यापर्यंत जे 15 दिवस असतात त्याला कृष्ण पक्ष म्हणतात, आणि अमावस्या संपली की पुन्हा पौर्णिमेपर्यंत जे 15 दिवस येतात त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. तर कृष्ण पक्षामध्ये ते शिवलिंग वरचं जे लिंग आहे त्याचा रंग बदलला जातो आणि ते निळसर होतं. त्याचा रंग आजही बदलतो, निळसर रंग होतो. आणि त्याच्यानंतर अमावस्या संपली की पौर्णिमेपर्यंत पुन्हा त्याचा रंग तांबूस व्हायला सुरुवात होते. एकाच महिन्यामध्ये 2 रंग त्या ठिकाणी शिवलिंग आकार घेते. आजही हे महाराजांच्या स्वहस्ते स्वतः स्वामींनी स्थापना केलेलं शिवलिंग आहे. म्हणून समाधी मठामध्ये गेल्यानंतर आता दर्शन करायची परंपरा सुद्धा फार महत्वाची आहे. काय समाधी मठामध्ये दर्शन करत असताना सगळ्यात अगोदर, आता काय झालंय, महाद्वारात उभं राहावं लागतं सगळ्यात अगोदर. पण आपल्याकडं समाधी मठाकडे जाणारे बरीचशी लोक सगळ्या इकडे एसटी स्टँडच्या तिकडे गाड्या लावतात आणि मागच्या बाजून जातात मंदिराच्या, ठीक आहे. तर नियम असा आहे की कधीही देवाच्या दारात जात असताना महाद्वारात उभं राहावं. महाद्वारात उभं राहिल्यानंतर कान धरून नाचावं. महाद्वारे कान धरुणे नाचे आणि मग महाद्वाराला नमस्कार करून मंदिरात गेल्यानंतर देवाच्या बाजूला अक्कलकोट स्वामी महाराजांनी स्थापन केलेला औदुंबर आहे, पादुका आहे, तिथं प्रदक्षिणा आहे, मंदिरात आहे. पण वरती तिथे महाराजांना नमस्कार करत असताना आता बंद झाले बऱ्यापैकी समाधी मठात, आतमध्ये सगळ्यांना काही प्रवेश होत नाही. पण बाहेरून जरी दर्शन करायला सुरुवात केली तर अगोदर तुमची दृष्टी स्वामींच्या चरणावर, महादेव, त्याच्यानंतर कोणाळ्यात असणारे खंडोबा, मालसा आणि कोपऱ्यात असणारे मंदार, गणेश, असे 3 देवतांचं दर्शन करणं गरजेचं असतं. आता महाराजांनी ही स्थापना केली आणि सेवा करून त्याच्यानंतर महाराजांनी त्या जे समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिरामध्ये महाराजांनी समाधीस्थ झाले 6 महिन्याच्या नंतर. ही गोष्ट ज्यावेळेस जो काही ज्यांनी शिवलिंग अर्पित केलं होतं त्यांचं नाव दिलं होतं चन्नबसप्पा. महाराजांच्या बकरीमध्ये 2 बसप्पा आहेत. एक मंगळवेढ्याचा बसप्पा आहे आणि एक सोलापूरचा बसप्पा आहे. सोलापूरचा बसप्पा त्याचं नाव आहे चन्नबसप्पा आणि मंगळवेढ्याचा बसप्पा जो आहे त्याला साप म्हणून महाराजांनी प्रसाद दिला, तो बसप्पा वेगळा. तुम्ही चरित्रात गोंधळ करू नका. स्वामी सारामृतामध्ये आहे तो मंगळवेढ्याचा बसप्पा आहे.
आणि सारामृत मध्ये सोलापूरचा बसप्पा, चन्नबसप्पा आणि सिद्धप्पा नाहीये. तुम्ही म्हणून काय म्हणताय तीच कळणार, मला फक्त आप्पाच कळते. आप्पा तुला तेवढं आप्पाच कळते म्हणते, आम्हाला बाकी कळणारच का. चरित्रामध्ये फार सुंदर महाराजांचा चरित्र आहे. आणि महाराजांचा अखंड हा जो काही जग करत राहिले महाराज, तो हा पावन पवित्र महिन्याच्या पर्वकाळामध्ये माझं नेहमी म्हणणं, मी मागेही सांगितलं, देवाला आवडतं ते सेवा करायचं ना. आणि देवांना, स्वामी देवांना आमचं जर का काय आवडत असेल तर शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, हे मालकांचं आवडतं भजन आहे. किमान या श्रावण महिन्यामध्ये आपण त्या भजनाचा जय जयकार करावा, त्या भजनाचा आनंद घ्यावा. म्हणजे स्वामी भक्ती प्रचंड तुमची वाढेल आणि स्वामींची कृपा या पर्वकाळामध्ये प्रचंड होईल. श्रावण महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपण सामुदायिक या भजनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवू. आणि घरी ते काही तुम्ही करणार, शाबास. कशी चटकन खरं बोलता मला तेवढ्या बाबतीत नाही म्हणजे नाहीच असं म्हणा. आम्ही घरी करतो आणि इथं मठात आपण सामुदायिक भजन शेवटच्या गुरुवारी, आपल्याला शेवटच्या गुरुवारी म्हणजे श्रावणातल्या 2 तास तुम्हाला त्या ठिकाणी सेवा मला द्यायची. संपूर्ण तुम्हाला शिव महात्म्य, शिवचरित्र तुम्हाला सांगायचं आहे. सोमवारीच सांगितलं असतं तर तुमचे बुकिंग ठरलेले आहेत. कोणाचं भीमाशंकर आहे, कोणाचं भुलेश्वर आहे, कोणाचं शिंगणापूर आहे, प्रत्येकाचं ठरलेलं असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला काही तुमच्या यात्रेमध्ये बाधा करणार नाही. आमच्यासाठी कधी आदर तरी आम्ही महाराजांचे सेवा करत असणार आहे. शेवटच्या गुरुवारी प्रवचनाची जी सेवा आहे, जी आपली 8:30ला सुरुवात होती, 9:30ला संपते. असं वाटलं तुम्हाला की आपण शिवचरित्र सगळं कमीत कमी ऐकावं. कोण महादेव, महादेवांची निर्मिती कशी झाली, महादेवांच्या गळ्यात सर्प कसं काय आला, महादेवांना 3रा डोळा कसा प्रगट झाला, महादेवाच्या जटेत गंगा कुठून आली, महादेवांना बेल का आवडतो, महादेवांच्या गळ्यात रुद्राक्षाचे माळा कसे निर्माण झाल्या, ही सगळ्या कथा महाराजांनी, म्हणजे देवादेव महादेवांनी कमरेला गजचर्म म्हणजे हत्तीचं चर्म का बांधलेलं आहे, वाघाचं नाही बांधलेलं, हत्तीचं चर्म महाराजांनी अंगाला बांधलेलं आहे. शिवांनी भगवान शंकरांना भस्म का प्रिय आहे, ही सगळं तुम्हाला त्याचं ज्ञानामृत मिळणार आहे, पण शेवटच्या गुरुवारी. आणि जर तुम्ही लवकर आला असं तुम्हाला वाटलं सगळ्यांना की नाही आपण हे श्रावण महिन्यामध्ये शिव महात्म्य, शिवपुराण आपण ऐकावं, फार नाही करणार 2 तास, तर आपण शेवटच्या गुरुवारी तुमची सगळ्यांची जर इच्छा आणि मानसिकता ऐकायची असेल तर आपण साधारणतः संध्याकाळी 7 ते 9 हा कथेचा कार्यक्रम आपण घेऊ. 7 ते 9 आणि 6:30ला आपण आरतीला सुरुवात करू, लवकर करू. 6:30 ते 7 आपली आरती अर्ध्या तासात संपल. 7ला आपली शिव महापुराण कथा चालू होईल आणि बरोबर 9, 9:30ला संपल. लवकर आला तर तुम्हाला सगळी कथा समजेल. उगं निम्म्यातून आला फक्त बेलाचीच कथा ऐकली असं नको व्हायला. तर हे तुम्हाला माहितीये का, हे ज्ञान आणि हे ज्ञानामृत देणारे कमी झाले. कोण सांगायचे मला पुढे शेवटच्या गुरुवारी. आता किंवा गुरुवारी आपला श्रावणातला श्रावण केव्हा चालू झालाय, म्हणजे आम्ही तुमच्या लक्षात येणार. काही लोक म्हणतात पहिला आहे, काही लोक म्हणतात 2रा आहे, काही म्हणतात 3रा आहे, काय कारण मला शेवटचाच गुरुवार आहे. तर शेवटच्या गुरुवारी श्रावणानिमित्त महाराजांच्या आपण छान सेवा करू. संपूर्ण त्या दिवशी महाराजांना सुद्धा शिवस्वरूप पूजा मानली जाईल शेवटच्याच गुरुवारी.
आणि त्या दिवशी होईल तेवढा सगळ्यांनी देव दवना त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करून महाराजांची सेवा म्हणजे पालखी संध्याकाळी 6:30ला डॉट 6:30ला निघणार म्हणजे निघणार. 7ला महाराज इथे येऊन बसणार. 7ला लगेच शिवकथा पुराण चालू होणार. 9 9:15 पर्यंत संपणार. 9:30ला बरोबर तुम्ही सांबर भात खाणार. 9:15ला घालीन लोटांगण गोंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे घरी गेल्या इथं नाही. अभंग फिट झाला. त्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला? शेवटच्या गुरुवारपर्यंत काय करायला लागेल? तुम्ही स्वामींची चिंतन करा. महाराज तुमची चिंता घेत. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज